नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते गोलदारा या मार्गावर धावणाऱ्या एसटी बस सेवेमध्ये कंडक्टरच्या गैरवर्तनाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या बसमधील कंडक्टर काही प्रवाशांशी उद्धटपणे बोलत असल्याच्या तसेच ऑन ड्युटी दरम्यान जबाबदारीला न शोभणारे वर्तन करत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून सातत्याने पुढे येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळच्या फेऱ्यांमध्ये विशेषतः या प्रकारच्या घटना अधिक घडत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. तिकीट देताना उद्धट भाषा वापरणे, प्रवाशांच्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे देणे, महिलांशी व ज्येष्ठ नागरिकांशी असभ्य वर्तन करणे अशा प्रकारच्या आरोपांनी परिस्थिती गंभीर बनली आहे. काही प्रवाशांनी तर आम्हाला भीती आणि अस्वस्थता वाटते अशी भावना व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे रोजच्या प्रवासावर परिणाम होत असून अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी जीवनवाहिनी असल्यामुळे अशा प्रकारचे वर्तन अधिकच चिंताजनक ठरत आहे. दरम्यान आपली माती आपली माणसं या सामाजिक संघटनेचे संस्थापक राज पार्टे यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत पोलादपूर बस डेपोवर जाऊन प्रशासनाला जाब विचारला. त्यांनी डेपो अधिकाऱ्यांसमोर प्रवाशांच्या तक्रारी मांडत संबंधित कंडक्टरवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज पार्टे यांनी स्पष्ट शब्दात इशारा देताना सांगितले की सामान्य जनतेशी गैरवर्तन करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला आम्ही पाठीशी घालणार नाही. प्रवाशांचा सन्मान राखणे ही प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे. जर प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही तर आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारू. यावेळी काही स्थानिक नागरिक आणि प्रवासीही डेपोमध्ये उपस्थित होते. त्यांनी आपले अनुभव मांडताना प्रशासनाकडून त्वरित कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही या घटनेचा निषेध नोंदवला असून परिवहन विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर निलंबनासह कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या सर्व घडामोडींमुळे पोलादपूर परिसरात वातावरण तापले असून एसटी प्रशासनावर दबाव वाढताना दिसत आहे. आता प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि प्रवाशांचा विश्वास पुन्हा कसा जिंकते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलादपूरहून शिवसिद्ध न्यूजसाठी सीताराम कळंबे. कशी गेली तुम्ही? कसा फेरी मारायला दिला? तुम्ही फेरी मारायला दिली कशी? एवढा प्रकार होऊन सुद्धा काल नाईटने येऊन सकाळी इथं उतरला असं ठीक आहे. तो एक फेरी मारून आला. कशी फेरी मारली त्यांनी? कशा पद्धतीने वागतो तो? चल मेडिकल का म्हणजे काय झोपलेलं अजून तुम्ही लोक? आता पब्लिक बोलणार तेव्हा चल मेडिकलला. हा तुम्ही त्याला ड्युटीवरती पाठवला कसा? मला उत्तर पाहिजे तुमचं. या अधिकाऱ्याचा जरा व्हिडिओ घ्या. बोलण्याची भाषा पण नाही. अहो तुम्ही जिम्मेदार माणूस आहात, तुम्हाला थोडंफार पाहिजे. आता मी अक्काला शब्द नाही वापरत. अरे साहेबांना सांगितलं ना इथे तुम्ही आहात ना, तो परत का ड्युटीवर गेला? रात्री बघितलं ना 9:30ला, मग हा ड्युटीवर का गेला? का गेला? ही जी खेड्यापाड्यातली लोक येतात, चला हे लोक दारू पिऊन कुठं दरीतून खाली गाडी घातली तर एवढ्यांच्या जीवाचा पाणी गेला तर तुम्ही जिम्मेदारी घेणार? मग काल 9:30ला व्हिडिओ बघितला बोलताय आणि लाच पण नाही आणि परत बोलताय त्याला सकाळी ड्युटीला जाऊन आला तो.